जेट एअरवेज आता पुन्हा एकदा उड्डाण घेण्याच्या तयारीत असतानाच या कंपनीमध्ये ज्यांनी गुंतवणूक केली आहे त्या कार्लॉग कॅपिटल आणि मुरारीलाल जालान यांनी कर्मचाऱ्यांची देणी भागवण्यासाठी अत्यंत तुटपुंजी तरतूद केली आहे। त्यामुळे जेट एअरवेजच्या कर्मचाऱ्यांमध्ये सध्या प्रचंड नाराजी आहे। कंपनीनं वाऱ्यावर सोडल्याची भावना या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे। त्यामुळे जेट एअरवेजच्या कर्मचाऱ्यांनी केंद्रीय कामगार मंत्री आणि कामगार आयुक्तांनी हस्तक्षेप करावा अशी मागणीही केली आहे। आणि त्यासाठीच विलेपार्लेमध्ये काल ऑल इंडिया जेट एअरवेज ऑफिसर्स अँड स्टाफ असोसिएशनची एक बैठक पार पडली, ज्यामध्ये केंद्रीय कामगार मंत्री आणि कामगार आयुक्तांनी वेळीच हस्तक्षेप केला नाही तर न्यायालयामध्ये दाद मागण्याचा निर्णयही घेण्यात आलाय। जेट एअरवेज ही मागची 26 वर्ष चालू होती। 26 वर्षामध्ये 24 वर्ष ही आमची असोसिएशन जी आहे जेट एअरवेज ऑल इंडिया ऑफिसर आणि स्टाफ असोसिएशन त्याला पूर्ण झालेली आहे। 2019 एप्रिलला सस्पेन्शन ऑफ ऑपरेशन करण्यात आलं, म्हणजे क्लोजर ऑफ कंपनी केलेली नाही, तात्पुरतं आम्ही ऑपरेशन बंद करतो अशी आम्हाला सगळ्यांना ऑर्डर दिली। त्यानंतर आजपर्यंत कंपनी चालू झालेली नाही। 19 पासून आजपर्यंत 22,000 एम्प्लॉईज ऑल इंडियाला होते। काही लोक आपले नोकऱ्या सोडूनकडे एवढी 2.5 वर्ष कोण 2.25 वर्ष थांबणार नाहीत, तर काही लोकांनी नोकऱ्या सोडल्या, काही ठिकाणी लोकांना इतर लोकांना नोकऱ्या लागल्या। 50% स्टाफ तरी आजही पेरोलला आहे। पण आता NCLTच्या केसमध्ये असं झालं की NCLTचा रिपोर्ट आला। NCLTचा रिपोर्ट काय आहे हा मागण्यासाठी आम्ही आमच्याकडनं असोसिएशनने आजपर्यंत 2 वेळा त्यांच्याकडे वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही रिप्रेझेंटेशन केलं, कोर्ट केसेस केल्या, आम्हाला रिपोर्ट मिळाला नाही। आणि आता जो रिपोर्ट मिळाला तो शॉकिंग आहे। NCLTचा अर्थ एकच असतो की कुठची ती कंपनी रिवायवल व्हायला पाहिजे, पुन्हा चालली पाहिजे। आणि ही कंपनी चालवण्यासाठी मुरारीलाल जालन म्हणून जे आले, 15,000 करोडचं ज्यांच्यावर डेप्थ आहे, 15,000 करोड लॉसमध्ये असलेल्या कंपनीला 475 कोटीसाठी कंपनी घेतली जाते, पण त्याच्यामध्ये एम्प्लॉईच्या ग्रॅच्युटीचा कुठेही उल्लेख केला जात नाही। आज 234 कोटी ही फक्त ग्रॅच्युटी आहे। जे लोक सोडून गेले जेट एअरवेज त्यांना पण तुम्ही त्यांची ग्रॅच्युटी मिळवून देणार आहात का, किंवा त्यांच्याकडे तुम्हाला ग्रॅच्युटी मिळणार आहेत का, याविषयी ते सांगायला त्यांच्याकडे उत्तर नाही आहे। जे कामाला राहिलेले आहेत, जे आजही पेरोलला आहेत, 2.5 वर्षामध्ये ज्यांनी नोकरी सोडलेली नाही आहे, त्यांना आपण काय कामावर घेणार आहोत, तर त्यांना एका ते ग्राउंड हँडलिंग एजन्सीमध्ये टाकतायत। आणि त्या ग्राउंड हँडलिंग एजन्सीमध्ये टाकणार ह्याचा अर्थ मला जेट एअरवेजमध्ये मी राहणार नाही आहे। मग मला जर जेट एअरवेजमधून तुम्ही काढताय तर माझा हिशोब तरी द्या, माझा PF आहे, माझा ग्रॅच्युटी आहे, माझे जे फंडामेंटल राईट्स आहेत ते जरी मला मिळणार नसतील तर ते विमान काय हवेत उडवायचं आहे। आम्ही येणाऱ्या नवीन कंपनीने ही कुठच्याही कंपनी मालकाने ही कंपनी घ्यावी आणि जेट एअरवेजने पुन्हा आकाशात भरारी घ्यावी यासाठी आम्ही सगळे उत्सुक आहोत। पण घेत असताना आमच्या सर्व्हिसचं तुम्ही काय करणार आहात? आमची मागची सर्व्हिस ज्याने 20 वर्ष, आता मी ज्यांच्याशी बोललो 22 वर्ष ज्यांची सर्व्हिस आहे, मी त्याचं पुरं आयुष्य आहे जेट एअरवेजमध्ये गेलं आहे, मग त्याची असणारी ग्रॅच्युटी त्याला कोण देणार आहे? त्याला तुम्ही किती महिन्यासाठी ठेवणार? उद्या असं होऊ शकेल की नवीन आलेली मॅनेजमेंट 6 महिने वर्षभर चालवेल आणि पुन्हा ती बंद करेल। ना तो इकडचा राहिला ना तिकडचा राहिला। आणि यासाठी म्हणून NCLTला ॲपिलेट अथॉरिटीकडे पुन्हा आम्ही अपील करायचं ठरवलं आहे। जर त्या अपिलामधनं उत्तर नाही मिळालं तर जरूर ह्याच्यासाठी सुप्रीम कोर्टापर्यंत जायचं ठरवलेलं आहे। कारण 2019ला ही कंपनी जेव्हा बंद केली त्याच्या अगोदरची ग्रॅच्युटीचं पुरा हे मिस्टर नरेश गोयल यांच्या बोर्ड ऑफ डिरेक्टर्स आणि त्यांची जबाबदारी येते। 26 वर्ष तुम्ही कंपनी चालवली तर ग्रॅच्युटी तुमच्याकडे तुम्ही देणार आहात, आम्हाला नवीन येणारा मालक देणार नाही। नवीन येणारा मालक ज्या दिवशी कंपनी घेईल त्यानंतर त्याची जबाबदारी होते। तर पूर्वीची जबाबदारी नरेश गोयल यांना वाचवण्याचा प्रयत्न न करता त्यांच्याकडनं ही सगळी एम्प्लॉईची ग्रॅच्युटी मिळाली पाहिजे, ही आमची मागणी आहे। तरतूद जी केलेली आहे ती 0.5% ती त्याला देखील तुमचा विरोध आहे? 95% त्यांनी 95% एम्प्लॉईजकडनं येस पाहिजे। नवीन NCLTने सांगितल्याप्रमाणे तुम्हाला कंपनी चालू करण्यासाठी 95% एम्प्लॉईजचं येस म्हणून उत्तर यायला पाहिजे। पण मी सगळं कॅल्क्युलेशन केल्यानंतर बघितलं, आम्ही त्यांच्याकडे NCLTमध्ये बाकीचे युनियन आहेत, म्हणजे पायलट असोसिएशन आहे किंवा नंतर टेक्निकल एक इंजिनिअरिंग असोसिएशन आहे आणि आमची असोसिएशन, आम्ही जे काय मांडलं होतं त्याची टोटल एम्प्लॉईचे आम्ही 1128 करोड आम्ही त्याच्या एम्प्लॉईजचे पैसे निघत होते। त्या 1128मधनं फक्त आता NCLTच्या रिझल्टमध्ये बघितलं तर त्याच्यातनं 52 करोड्स आहेत। आणि 52 कोणाला आहेत? सगळे एम्प्लॉईजना। 50% एम्प्लॉईज सोडून गेलेले आहेत, म्हणजे त्यांना पकडून 52 आहेत। आणि आता जे एम्प्लॉईज कामावर आहे, म्हणजे जे अजून पेरोलला आहेत, त्यांना फक्त 32 करोड्स येत आहेत। म्हणजे मला विचार करा,
जे तुम्ही आमच्याकडनं मागताय, जेवढं तुम्हाला देण्यात आलं आहे पॅकेज, त्या पॅकेजमधलं जर आम्हाला 32 करोड किंवा 52 करोड्स मिळणार असतील तर 0.5% झालं. म्हणजे सगळं एन्जॉय म्हणजे 99.5 त्यांनी एन्जॉय करायचं आणि 0.5 फक्त एम्प्लॉईजसाठी ठेवायचं. हा त्याच्यातला फरक आम्ही सांगत होतो. हा 0.5% आहे. म्हणजे रिचार्ज मुलाला लॅपटॉप आणि रिचार्ज करण्यासाठी 500 रुपये ठेवले. त्या माणसांचे पगार काय होते? जेट एअरवेजच्या सिक्युरिटी ऑफिसर वगैरे 60, 70, 75,000 रुपये पगार होते. त्याला ते 500 रुपये रिचार्जचे देणार आहेत आणि 10 तिकीटं दिली जाणार आहेत आणि ते कुठे जाऊन विकणार आहे तो? मग हे जे काही सगळे प्रश्न आहेत आणि ह्या NCLTमध्ये तुम्ही एम्प्लॉई जे जिवंत आहेत त्यांचा विचार कमी केला आहे आणि बँकांचा सगळा विचार केला जातो आहे. आणि त्याहीपेक्षा मोठा जर गोंधळ त्याच्यामध्ये कुठे असेल तर सगळ्यात मोठा या देशातलं मी म्हणेन, आजपर्यंत भ्रष्टाचार भरपूर बघितले आहेत मोठमोठे. 1500 कोटीचं डेप्थ असलेली कंपनी 450 कोटीला दिली जाते आणि एम्प्लॉईजना फक्त 52 करोडची अरेंजमेंट केली जाते. हा कुठच्या देशाचा न्याय आणि कुठच्या बेसिसवर हा न्याय केला गेला आहे? ह्याच्यासाठी आम्हाला सुप्रीम कोर्टापर्यंत जावं लागेल. और जहाँ तक कंपनी बंद होने का सवाल है, उसके बाद हम लोग ने बहुत जॉब ट्राई किया है बट कहीं मिल नहीं रहा है, और अगर कहीं मिल रहा है तो इट्स वेरी लो सैलरी जो मिल रहा है, उससे घर तो चलता है नहीं, बिकॉज हमारा लाइफ भी जीना है. अगर हाँ हमारा पार्टनर अगर हमारा काम कर रहा हो तो फिर भी लाइफ जी सकते हैं, बट अगर दोनों बेकार बैठे हो घर पे तो हम लोग कुछ नहीं कर सकते. तो अभी सर के साथ मीटिंग करने के बाद आई एम रियली ग्रेटफुल टू सर कि उन्होंने कुछ चीज़ें हैं जो बहुत क्लियर कर दिए हैं कि हम लोग का NCLT में क्या चल रहा है प्रोसेस, एंड हमारा ग्रेजुएटी PF को लेके आगे क्या होने वाला है. तो हम लोग यही चाहते हैं कि हमारा जॉब वापस चालू हो जाए. जेट एयरवेज तो जेट एयरवेज या थर्ड पार्टी में जैसे वो लोग देने का प्लान कर रहे हैं, वी आर फाइन विद दैट ऑल्सो. लेकिन जो हमारा पहले का पगार है, जो पहले का ग्रेजुएटी है, PF है, अगर वो भी मिल रहा है तो वी वुड लाइक टू वर्क मोर डेडिकेटेडली. तो हम आगे और कंपनी को चला सकते हैं. जितना डेडिकेशन इतने सालों में दिया है, हम आगे भी वही ट्राय करेंगे देने के लिए. आता या करोनाच्या काळामध्ये तर तुम्ही बघता त्या सगळ्याच लोकांना त्रास आहे. त्याच्यामध्ये आमची कंपनी बंद झालेली आहे. या 2.5 वर्षामध्ये आम्ही आमचं जीवन कसं जगलं आहे आमचं आम्हाला माहिती आहे. आमचा PF असू दे, जी काय आमची संयुक्त ती सगळी संपलेली आहे आणि त्याच्यामध्ये पण आता जी कंपनी चालू होते ते आम्हाला काहीच आमची देणी द्यायला आमच्या मागण्या मान्य करत नाही आहे. पण आज आमच्या साहेबांनी जी बैठक घेतली आहे त्याच्यातनं एक आम्हाला आशेचं किरण जागलं आहे आणि जे आमचे साहेब आहेत किरण पावसकर, आमचा यांच्यावर विश्वास आहे आणि यापुढे सुद्धा आम्ही होणाऱ्या ज्या कोर्ट केसेस आहेत यांना सामोरे जाऊन पूर्ण एका ताकदीने उभे राहून सगळे लढायला तयार आहोत. नमस्कार, मी ABP माझा. तुम्ही मीडिया प्रतिनिधी म्हणून इथे आलात म्हणून तुमचं स्वागत आणि आभार मानतो की तुम्ही खरंच आमच्या स्टाफचा प्रश्न आज मीडियासमोर मांडत आहात. 2.5 वर्षापूर्वी कंपनी बंद पडली. खूप चांगली भरभराटीमध्ये ही कंपनी होती. सगळ्या स्टाफला चांगले सॅलरी, चांगल्या फॅसिलिटीज होत्या. पण अचानकपणे ही कंपनी बंद पडली आणि जे गेल्या 2.5 वर्षामध्ये आम्ही लोकांनी जे अतोनात हाल सहन केलेत, कारण आमची जी आयुष्यभराची जी पुंजी होती ती आम्ही अशीच सॅलरी नसल्यामुळे आम्ही त्याच्यामध्ये सगळी घालवली. कारण आमच्या मुलांचे ॲडमिशन्स रखडले, घरी आम्हाला मेडिकल फॅसिलिटी नसल्यामुळे त्याच्यामध्ये सगळं गेलं. घर कसं चालवायचं हा एक मुद्दा होता. पण ज्या दिवसापासून, म्हणजे मी असं नाही म्हणेन की ज्या दिवसापासून कंपनी बंद पडली त्यापूर्वीपासून जेव्हा आमचे काही डिमांड्स होते, आमचे काही चार्ट ऑफ डिमांड्स, आमची पगारवाढ होती, काही कामगारांचे प्रश्न होते, तर पावसकर साहेब हे जे आमचे कामगार नेता म्हणून जे आमच्या पाठीशी आणि आमच्या सोबत त्या दिवसापासून जे उभे होते, ते कंपनी बंद पडली त्या दिवशी ते रस्त्यावरती उतरून मोर्चामध्ये सामील होऊन पोलीस स्टेशन असून दे, लेबर कमिशनर इथे दिवसाची रात्र करून साहेबांनी आम्हाला नेहमी साथ दिलेली. आणि त्याच निमित्ताने आज साहेबांनी ही जी सभा बोलवली आहे, ही जी बैठक बोलली, कोरोनाचं हे असल्यामुळे आज आम्हाला ते प्रोटोकॉल पाळून ही सभा घेण्यात आली. पण आज चांगला प्रतिसाद मिळाला आहे आणि साहेबांनी जे आम्हाला सगळं सविस्तर सांगितलं की काय टर्म्स अँड कंडिशन दिलेत ते आपण मान्य करायचे की नाही करायचे, तर आमच्या साहेबांवरती हा पूर्ण विश्वास आहे आणि साहेब आम्हाला योग्य दिशेलाच नेतील आणि एक चांगल्या आशेने आम्ही त्यांच्याकडे बघतो. किती तुमची ग्रॅज्युएटी वगैरे किती निघते आहे आणि जे आता दिलेली आहे ती म्हणजे जी आता देणार आहे 0.5% पर्यंत, काय वाटतं एवढी मेहनत? नाही, ग्रॅज्युएटीबद्दल त्यांनी कुठे स्पष्टीकरण दिलंच नाही आहे. आणि जे काय इक्विटी शेअर्समध्ये ते 0.5% सांगतात, जसं साहेबांनी सांगितलं की 99% ते प्रिव्हिलेज घेतात आणि आम्हाला फक्त 0.5% हे आम्हाला देतात. ते साहेब आता त्याच्यावरती चांगलंच स्टडी करतील. साहेबांची एक लिगल टीम आहे, आमचे असोसिएशन मेंबर्स वगैरे सगळे हे सातत्याने याचा पाठपुरावा करतात आणि एक चांगल्या दिशेने ही वाटचाल करून एक लवकरच मॉनिटरिंग कमिटी आणि जे नवीन येणारे जे आमचे मालक आहेत त्यांच्याशी एक बैठक होऊन एक काहीतरी अजून चांगलं सार्थक निघेल, जे आमच्या भविष्यासाठी चांगलं असेल. आणि आम्ही पूर्ण विश्वासाने आणि सगळं एका ताकदीने पावसकर साहेबांसोबत, आणि पावसकर साहेब हेच आमच्यासाठी एक चांगलं कामगार नेतृत्व आहे, जे त्या दिवसापासून जेव्हापासून आमची स्थापना झाली तेव्हापासून ते आजपर्यंत आमच्यासोबत आहेत आणि म्हणून आम्ही त्यांच्यासाठी इथे आलोत. आणि तीच एक व्यक्ती अशी जी आम्हाला नक्कीच त्याच्यामध्ये न्याय देऊ शकते. हम लोग यहाँ पे अभी 26-27 साल से हम लोग काम कर रहे हैं. हमारा कंपनी और एक ब्रांड जेट एयरवेज था
बंद होके अभी 2 साल होने के बाद हम लोग को सब हमारे JTFS फैमिली को बहुत कठिन हुआ ये संभालने के लिए। और उन्होंने जो अभी जो नया कंपनी जो आया मुरारी लाल जलन, उन्होंने जो ऑफ़र किया, पहली बात तो हम लोग को मान्य नहीं है, क्योंकि वो ऑफ़र एम्प्लॉय का कुछ भी नहीं है, मतलब ज़ीरो के समान है, नहीं के बराबर है ऑफ़र जो दिया उन्होंने। तो हम लोग इसको ना के बराबर ही है। और हम लोग चाहते हैं कि अगर ये वो लोग मानने के लिए तैयार नहीं है तो हम लोग का जो लीगल एडीज़ है, लेबर कमिश्नर है सेंट्रल में, वहाँ पे हमने पत्र दिया, एविएशन मिनिस्टर को पत्र दिया है। और हम लोग आगे भी इसकी लड़ाई के लिए आगे भी सुप्रीम कोर्ट के लिए तैयार है कि हम लोग इसको लड़ेंगे। जब 2 साल हम लोग रुके तो आगे भी रुकने के लिए तैयार है और हम लोग लड़ेंगे। और कंपनी चालू होने के लिए हम लोग का पूरा सपोर्ट है कंपनी को। कंपनी चालू होना चाहिए, वर्कर को जॉब मिलना चाहिए, और हमारा जो ग्रेजुएटी और जो हमारा हक है वो हमको दे दो, बस इतना ही हमारी मांग है। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।